मित्रांनो, आमच्या शेजारी एक बाई राहते. ती दिसायला अगदी टीव्ही मालिकेतली नायिका वाटावी अशी. उंच, देखणी, कमालीची फिगर, गोरी, मऊसूत त्वचा, चेहऱ्यावर नेहमी ताजेपणा. खरंच एखाद्या अप्सरेसारखी भासत असे. पण प्रत्यक्षात ती एका साध्या कुटुंबातली गृहिणी होती. तिला पाहून सगळ्यांचे डोळे विस्फारले जायचे, शेजारी लोक कुजबुज करायचे, पण ती कुणालाही भाव द्यायची नाही. तिचा नवरा आलोक देखील खूपच स्मार्ट, व्यवस्थित कपडे घालणारा, बोलण्यात आत्मविश्वास असलेला माणूस होता. आलोकचं वय साधारण 34 वर्षांचं असेल आणि त्या मॅडमांचं वय 27 असावं. मी स्वतः 38 वर्षांचा आहे. पण नियमित व्यायाम, चालणे आणि शिस्तीच्या जीवनामुळे माझं खरं वय सहजासहजी कुणालाही कळत नाही. लोक नेहमी म्हणतात की मी अजूनही 29 ते 30 चा दिसतो. मित्रांनो, ही त्यांची कहाणी खरीखुरी आहे. तिच्या नवऱ्याशी आलोकशी माझी हळूहळू चांगली मैत्री झाली. बराच काळ शेजारी असल्याने आम्ही एकमेकांना जवळून ओळखू लागलो आणि हळूहळू चांगले मित्र बनलो. आमच्या समाजात बियर पिणं फारसं चांगलं मानलं जात नाही. लोक त्याकडे वाईट नजरेने पाहतात. पण आम्ही कधी कधी लपून छपून, कुणाला कळू न देता बियर प्यायचो. त्यामुळे तो मला अधूनमधून फोन करायचा. आज वेळ आहे का? बायको घरी नाहीये, चल भेटूया, असे तो म्हणायचा. आणि मग आम्ही दोघे एकत्र बसून 2 पेग मारायचो. एकदा असंच झालं. आम्ही दोघांनी बियर प्यायली आणि त्याच दिवशी योगायोगाने त्याची बायको माहेरी जाऊन परत आली. घरात शिरताच तिला सगळं कळलं. वास, वातावरण, रिकामे ग्लास. काही लपलं नाही. त्याच्या बायकोशी आणि त्यांचं जोरदार भांडण झालं. वादावादीही बराच वेळ चालली. रागाच्या भरात त्या माणसाने आपल्या बायकोला माझं नावही सांगितलं. तो म्हणाला, मी एकटा नव्हतो, तो माझ्या सोबत होता. तिच्याशी माझी फक्त औपचारिक बोलणी व्हायची. कधी जिन्यात भेट झाली तर हाय हॅलो व्हायचं. पण त्या दिवसानंतर ती मला समोरून येताना नेहमी रागाने, कटाक्ष टाकून पाहायची. एकदा अचानक माझ्या नंबरवर एक कॉल आला. मी फोन उचलला. दुसऱ्या बाजूने तिचा आवाज आला. तिने आपलं नाव सांगितलं आणि शांत पण थोडा कठोर स्वरात म्हणाली, मी तुम्हाला काही विचारू शकते का? मी म्हणालो, हो, नक्की विचारा. ती म्हणाली, तुम्ही माझ्या नवऱ्यासोबत बियर पिता का? तिच्या तोंडून हे ऐकून मी काही क्षण गप्प बसलो. मला वाटलं, आता सगळं कळलं तिला. मग मी हळू आवाजात म्हणालो, हो, कधी कधी. मग ती थोडी थांबली आणि पुन्हा म्हणाली, वहिनींना माहिती आहे का तुम्ही बियर पिता? मी म्हणालो, हो, माहिती आहे. पण त्या समजतात की आम्ही फार क्वचित, अधूनमधून असं करतो. ती म्हणाली, म्हणजे वहिनींना काही प्रॉब्लेम नाही? मी म्हणालो, मी कधीतरी, तेही मर्यादेत पितो. त्यांना त्यात काय प्रॉब्लेम असणार? ती थोडं हसली आणि म्हणाली, एक सांगू, रागावू नका. मी तुम्हाला नेहमी खूप सभ्य समजायचे. मी हसून म्हणालो, आता तुमची माझ्याबद्दलची समजूत बदलली का? ती लगेच म्हणाली, नाही नाही, माझा तसा अर्थ नव्हता. तुम्हाला तुमचं आयुष्य जगायचा पूर्ण हक्क आहे. पण आमच्या कुटुंबात असं कधी पाहिलं नाही, त्यामुळे मला थोडं विचित्र वाटलं. मला मनात आलं, आजकालच्या मुलींची ही अशी विचारसरणी आहे की खरंच असं आहे? मग ती अचानक म्हणाली, तुम्ही माझ्या नवऱ्यासोबत बियर प्यायला बसलात, तर मला आधी सांगाल का? तिचं मन राखण्यासाठी मी, हो, म्हणालो. तिने लगेच थँक्स सांगितलं आणि फोन ठेवला. मी तिचा नंबर सेव्ह केला. दुसऱ्या दिवशी तिने आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर एक फोटो टाकला. मी त्या फोटोवर कमेंट केली. आश्चर्य म्हणजे रात्री तिचा रिप्लाय आला, थँक्स. असंच काही दिवस चाललं. ती फोटो टाकायची आणि मी चांगल्या कमेंट्स करायचो. एकदा तिने मला गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवला. मीही उत्तर दिलं. असंच काही दिवस आमची चॅटिंग चालली. एकदा मी तिला थोडं धाडस करून म्हणालो, तू खूप छान दिसतेस. ती म्हणाली, कुठून? मी हसत म्हणालो, तू तर सगळीकडून छान दिसतेस. हळूहळू ती आप पासून तू वर आली आणि म्हणाली, अच्छा, तुला काय आवडतं? मी धाडस करून म्हणालो, तू खूप सुंदर दिसतेस, तू खूप गोड आहेस. तिने लगेच एक लव वाला इमोजी पाठवला. मला वाटलं, तिलाही काहीतरी इंटरेस्ट आहे. मग आमची रोजची चॅट अधिक खुली होऊ लागली. बोलता बोलता आमची चर्चा वेगळ्याच विषयांकडे पोहोचली. मी तिला भेटण्याबद्दल बोललो, पण आमचं शहर लहान असल्यामुळे भेटणं खूप अवघड होतं. कोणी पाहिलं तर मोठी बदनामी होऊ शकते. पण एकदा संधी मिळाली. तिचे घरचे सगळे बाहेर गेले होते. ती मात्र मुलांच्या परीक्षेमुळे घरीच थांबली. तिने सकाळी मला कॉल केला आणि सांगितलं, आज घरी कोणी नाही.
मी लगेच समजलो. मी कामावर जाण्यासाठी तयार होऊन घरातून निघालो. गाडी थोडी लांब उभी केली आणि तिच्या घरासमोर गेलो. दार अर्धवट उघडं होतं. मी पटकन आत गेलो. आत जाताच मी तिला मिठीत घेतलं आणि म्हणालो, आज तो दिवस आला ज्याची मी आतुरतेने वाट पाहत होतो. तिनेही प्रेमाने मिठी मारली आणि हसून म्हणाली, कॉफी घेशील का? मी थोडं मिश्किलपणे म्हणालो, आज तर दूध पिणार. ती माझ्याकडे पाहत स्मितहास्य करत म्हणाली, अच्छा. मी तिला उचलून सोफ्यावर ठेवलं. तिथे मी तिला हळूवारपणे पापी दिली. तिच्या व्यक्तिमत्वाला हाताने सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो. ती म्हणाली, इथे नाही. बेडरूममध्ये चल. मला माहिती होतं, वेळ खूप कमी आहे. कोणीही अचानक येऊ शकतं. मी पटकन बेडरूममध्ये गेलो. तिला मोकळं केलं आणि मी स्वतःलाही मोकळं केलं. ती त्या क्षणी एकदम परीसारखी दिसत होती. तिच्या जीवनाचे दार माझ्यासमोर होते. मी तिच्या जीवनाला तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो. ती खूप प्रभावी झाली होती. श्वास वेगाने चालू होते. ती कुजबुजली, प्लीज, जास्त वेळ लावू नकोस. मला सुंदर वेळेचा अनुभव दे. मीही विचार केला, कोणी येऊ नये म्हणून जास्त वेळ न घालवणंच योग्य आहे. मग मी तिच्या जीवनात माझी भावना पूर्णपणे टाकली आणि सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो. हा सुंदर वेळेचा अनुभव साधारण 10 मिनिट चालला. मी जास्त सुंदर वेळेचा अनुभव देऊ शकलो नाही आणि तिच्या जीवनात रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. तिनेही एकदाच रंग सोडला होता. तिला या सुंदर वेळेच्या अनुभवात प्रचंड मजा आली. मलाही त्याचबरोबर सुंदर वेळेचा अनुभव घेऊन आनंद मिळाला. मग आम्ही 1 तास पडलो. थोड्या वेळाने माझी भावना दाटून येऊ लागली. मी तिला तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सांगितलं. मग ती भावनेला सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागली. यावेळी ती म्हणाली, मी वरून तुला सुंदर वेळेचा अनुभव देईल. तीवर येऊन भावना जीवनात टाकली आणि सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागली. मला जाणवलं की माझ्या भावनेतून रंगाची पिचकारी निघणार आहे. तेव्हा मी थांबलो आणि मी म्हणालो, माझा होणार आहे. ती म्हणाली, माझ्या जीवनामध्येच रंगभर. मग मी काही वेळातच तिच्या जीवनात रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. अशा रीतीने मी 2दा सुंदर वेळेचा अनुभव घेतला. तिच्या मुलांचा शाळेतून येण्याचा वेळ होत होता. मी म्हणालो, आणखी एकदा सुंदर वेळेचा अनुभव होऊन जाऊ दे. ती म्हणाली, मुलांचा शाळेतून येण्याचा वेळ होईल आणि कोणीही येऊ शकतं. पुन्हा कधीतरी सुंदर वेळेचा अनुभव घेऊ. मीही मान डोलावली आणि नाईलाजाने उठलो. त्या रात्री मी घरी परतलो, पण मन अजूनही तिच्या घरात अडकलेलं होतं. तिच्या डोळ्यांमधली चमक, तिचं मिश्किल हसणं आणि त्या क्षणांचा सुंदर अनुभव, सगळं स्वप्नवत वाटत होतं. पण त्याचबरोबर मनात एक भीतीही होती. आमचं शहर लहान होतं. इथे गप्पांचा वेग वाऱ्यापेक्षा जास्त असतो. जर कोणाला काही कळलं, माझ्या बायकोला किंवा तिच्या नवऱ्याला जर काही खबर लागली तर काय होईल याचा विचार करून माझ्या अंगावर काटा आला. पण त्या रात्री मी ते विचार बाजूला ठेवले आणि त्या आठवणींमध्ये हरवून झोपी गेलो. सकाळी उठलो तर माझ्या मोबाईलवर तिचा मेसेज होता, गुड मॉर्निंग. कालचं सगळं खरंच खूप छान होतं. पण काळजी घे, कोणाला काही कळायला नको. मी हसत हसत रिप्लाय केला, गुड मॉर्निंग मॅडम. काळजी करू नका, मी सगळं सांभाळेन. पुन्हा कधी भेटायचं? तिने लगेच उत्तर दिलं, लवकरच. पण आता थोडं थांब. माझ्या नवऱ्याची नजर माझ्यावर आहे. तो मेसेज वाचून मला थोडं टेन्शन आलं. कारण तिचा नवरा आलोक माझा जवळचा मित्र होता. जर त्याला शंका आली तर? पण लगेच मी स्वतःला समजावलं, तो माझ्यावर विश्वास ठेवतो. आम्ही वर्षानुवर्षे मित्र आहोत, त्याला काय शंका येणार? तरीही मी ठरवलं की काही दिवस शांत राहायचं. पण माणसाचं मन असतं तसं. जे नको तेच जास्त हव्यास वाटतं. तिचे अधूनमधून येणारे मेसेजेस माझं मन पुन्हा पुन्हा तिच्याकडे खेचत होते. ती कधी साडीत फोटो पाठवायची, कधी जीन्समध्ये. आणि प्रत्येक फोटो पाहून माझं मन धडधडायला लागायचं. एकदा तिने रात्री उशिरा मेसेज केला, तुझ्या बायकोला कधी शंका येत नाही का? मी हसून उत्तर दिलं, नाही. ती मला ओळखते. मी कधीच तिला काही कळू देत नाही. ती म्हणाली, तू तर खूपच हुशार आहेस. पण मला सांग, तुला माझ्याबद्दल खरंच काय वाटतं? मी धाडस करून लिहिलं, तू माझ्यासाठी एक स्वप्न आहेस. तुझ्यासारखी दुसरी कोणीच नाही. तिने लगेच हॉट इमोजी पाठवले आणि रिप्लाय केला, तुझं बोलणं पण तुझ्यासारखंच गोड आहे. असं काही दिवस गेले. आमची चॅटिंग वाढत गेली. पण मला जाणवत होतं की ती काहीतरी लपवते. तिचे मेसेजेस कधी खूप उत्साही असायचे, तर कधी ती अचानक गायब व्हायची. एकदा रात्री अचानक तिचा कॉल आला. तिचा आवाज थोडासा थरथरत होता, जणू ती कुठल्या तरी भीतीत होती. सुनील, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, ती अलगद म्हणाली.
मी उत्सुकतेने विचारलं, सांग ना, काय झालं? ती क्षणभर गप्प राहिली आणि नंतर म्हणाली, आता नाही, उद्या भेटूया. पण कुठेतरी लांब, जिथे कोणी आपल्याला पाहणार नाही. मी थोडा गोंधळलो, पण तिच्या स्वरातली घाई आणि अस्वस्थता पाहून होकार दिला. ठीक आहे, उद्या सकाळी सांग, कुठे भेटायचं? फोन कट झाला, पण माझ्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं होतं. तिला काय सांगायचं असेल? तिच्या नवऱ्याला काही कळलं आहे का? की अजून काही गडबड आहे? दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा मेसेज आला, शहराबाहेरचं जंगल, तिथल्या एका छोट्या टेकडीवर दुपारी 2ला ये. तिथे कोणी येत नाही. क्षणभर माझ्या मनात शंकेची पाल चुकली, जंगल, टेकडी, पण तिच्यावरचा विश्वास आणि तिच्याबद्दलचं आकर्षण यामुळे मी तयार झालो. कामाला सुट्टी घेतली आणि बाईकवर निघालो. जंगलातलं वातावरण थोडं गोड वाटत होतं. वाऱ्याची झुळूक झाडांमधून वाहत होती, कुठेतरी पक्ष्यांचा हलका आवाज ऐकू येत होता. मी टेकडीवर पोहोचलो तेव्हा ती आधीपासूनच तिथे उभी होती. साधी साडी नेसूनही ती नेहमीपेक्षा अधिक सुंदर दिसत होती. पण तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होता, भीती आणि उत्सुकतेचं मिश्रण. सुनील, तू आलास, ती हसत म्हणाली, पण ते हसू बनावट वाटलं. मी जवळ जात म्हणालो, इतक्या गोड जागी का बोलावलंस? ती शांतपणे बसली, मग हलक्या स्वरात म्हणाली, सुनील, मला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे, पण आधी एक गुपित सांगते. माझ्या आयुष्यात काही अशा गोष्टी आहेत ज्या मी कुणालाच सांगितल्या नाहीत. तुला सांगावं असं वाटतंय, पण भीतीही वाटते. मी तिचा हात अलगद हातात घेतला आणि म्हणालो, काहीही असो, तू मला सांगू शकतेस. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. सुनील, माझं लग्न झालं तेव्हा मी खूप आनंदी होते. पण हळूहळू मला माझ्या नवऱ्याचं आलोकचं खरं रूप दिसायला लागलं. तो वाईट माणूस नाही, पण त्याच्या काही सवयी, काही रहस्य मला त्रास देतात. आणि आता मला खात्री आहे की माझ्या आयुष्यात काहीतरी गडबड घडते आहे. मी गोंधळलो. कसली गडबड? ती हळू आवाजात म्हणाली, मला काही दिवसांपासून वाटतंय की कोणीतरी माझा पाठलाग करतंय. घरात असतानाही असं वाटतं की कोणीतरी खिडकीतून मला पाहतंय. रात्री विचित्र आवाज ऐकू येतात. मी नवऱ्याला सांगितलं, पण त्याने मला वेडी समजलं. मी सावध झालो. कदाचित भीतीमुळे तुला तसं वाटत असेल? ती डोळ्यात डोळे घालून म्हणाली, नाही सुनील, मी खात्रीने सांगते, हे काहीतरी खरं आहे. आणि मला वाटतंय, याचा संबंध माझ्या नवऱ्याच्या जुन्या गोष्टींशी आहे. एकदा त्याच्या कपाटात शोधताना मला एक लहानशी डायरी सापडली. तिने पास उघडून डायरी माझ्या हातात ठेवली. ती जुनी, पिवळसर पानांची होती. यात काही नावं, काही तारखा, काही रकमा लिहिलेल्या आहेत. मला वाटतंय की याचा संबंध त्याच्या ऑफिसमधल्या काही गैरव्यवहारांशी आहे. मी पानं पलटली. काही नावं ओळखीची वाटली, तर काही अगदीच अनोळखी. तुझ्या नवऱ्याला आलोकला माहिती आहे का की तुला ही डायरी सापडली? मी विचारलं. ती घाबरून म्हणाली, नाही, त्याला कळलं तर माझं काय होईल माहीत नाही. माझ्या मनात शंकेचं वादळ उठलं होतं. ज्याला मी इतका जवळचा मित्र समजत होतो, तो खरंच असं काही करू शकतो? की ही फक्त तिच्या भीतीची कल्पना आहे? मी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणालो, काळजी करू नकोस. मी तुझ्या सोबत आहे. आपण एकत्र याचा शोध घेऊ. पण तू मला सगळं खरं सांगायलाच हवं. तुझ्या नवऱ्याच्या आलोकच्या ऑफिसबद्दल तुला अजून काय माहिती आहे? ती काही क्षण शांत राहिली आणि मग हळूहळू सांगायला सुरुवात केली. तिचा नवरा आलोक एका मोठ्या कंपनीत सुपरवायझर होता. वरतून सगळं व्यवस्थित दिसायचं, पण गेल्या काही वर्षांत त्याने इतका पैसा कमावला होता की त्याचा हिशोब तिला कधीच कळला नव्हता. मीनाक्षी म्हणाली, त्याच्या कामावरच्या काही लोकांशी त्याचं काहीतरी गुपित आहे. मी एकदा त्याला फोनवर ऐकलं होतं. तो खूप घाबरलेला होता आणि काही सौदे आणि पैशांच्या देवाणघेवाणीबद्दल बोलत होता. मला खरंच वाटायला लागलंय की काहीतरी गडबड आहे. मी तिच्या डोळ्यांकडे पाहिलं. त्यात भीती होती, पण त्याचसोबत एक विचित्र विश्वासही होता. मी तिला म्हणालो, ठीक आहे, आपण याचा शोध घेऊ. पण आत्ता इथून निघूया. जास्त वेळ थांबणं सुरक्षित नाही. ती मान हलवून तयार झाली. आम्ही टेकडीवरून खाली उतरलो आणि जंगलाच्या शांत, पण थोड्याशा भीतीदायक वाटणाऱ्या रस्त्यातून बाहेर पडलो. मी तिला तिच्या घरापाशी सोडलं. पण घरी परतल्यावर माझं मन अजिबात शांत नव्हतं. त्या रात्री मी पुन्हा ती डायरी उघडली. जुनाट पानं, फिकट होत चाललेली अक्षरं, पण त्यातलं एक नाव पाहून मी स्तब्ध झालो. ते नाव होतं माझ्या एका जुन्या मित्राचं. तो शहरात राहायचा नाही आता, पण त्याचं नाव आलोकच्या डायरीत का आहे? माझ्या डोक्यात प्रश्नांचं वादळ उठलं.
मी मीनाक्षीला मेसेज केला, त्या डायरीतलं एक नाव मला खूप परिचित आहे. उद्या भेटूया, मला तुला काही सांगायचंय. ती ताबडतोब उत्तरली, ठीक आहे, पण काळजी घे, मला वाटतंय कोणीतरी आपल्यावर नजर ठेवतंय. त्या रात्री मला झोप लागली नाही. डोळ्यासमोर सतत मीनाक्षी, ती डायरी आणि आलोकचा गूढ चेहरा फिरत होता. आणि मनात एकच विचार, ही फक्त सुरुवात आहे, खूप मोठं आणि धोकादायक काहीतरी अजून पुढे आहे. मीनाक्षी. हो, तिचं खरं नाव आता मी तुला सांगतो. मीनाक्षी. आमचं चॅटिंग सतत वाढत होतं, पण तिच्या प्रत्येक मेसेजमागे मला भीती जाणवायची. सुनील, कोणीतरी मला फॉलो करतंय, ती वारंवार सांगायची. एकदा ती मार्केटमधून परत येताना काळ्या गाडीने तिचा पाठलाग केला. तिने नंबर नोट केला आणि मला पाठवला. पण मी तो नंबर तपासला तेव्हा तो कुठेही रजिस्टर नव्हता. माझ्या अंगावर शहारे आले. मी तिला समजावत म्हणालो, मीनाक्षी, तू काळजी घे. काहीही विचित्र वाटलं तर मला लगेच कळव. एका रात्री अचानक तिचा कॉल आला. तिचा आवाज थरथरत होता. सुनील, माझ्या घराबाहेर कोणीतरी आहे. खिडकीतून पाहिलं. काळी टोपी घातलेला माणूस माझ्या घराकडे बघत होता. माझं हृदय जोरात धडकू लागलं. घाबरू नको मीनाक्षी, मी येतो आता. मी माझ्या गाडीवर वेगाने निघालो. पण जेव्हा तिच्या घरी पोहोचलो, तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. मीनाक्षीने मला आत बोलावलं. तिच्या डोळ्यांत पाणी होतं. मला खरंच वाटलं कोणीतरी आहे. मी वेडी होत चालले का? मी तिच्या खांद्यावर हात ठेवला. नाही मीनाक्षी, तू अगदी ठीक आहेस. पण आपल्याला आता खूप सावध राहावं लागेल. त्या रात्री मी तिच्या घरीच थांबलो. आम्ही बराच वेळ बोललो. तिने मला आलोकबद्दल आणखी काही सांगितलं. आलोक कधी कधी रात्री उशिरा घरी यायचा आणि फोनवर हळू आवाजात गुप्त बोलणं व्हायचं. एकदा मीनाक्षीने त्याला विचारलं, तर तो भडकून तिला ओरडला होता. मी तिच्याकडून ती डायरी पुन्हा मागितली. आम्ही दोघांनी ती काळजीपूर्वक उघडली आणि त्यातल्या काही पानांनी आमचे श्वास रोखले. बँक खात्यांचे तपशील, मोठ्या रकमांचे व्यवहार आणि काही कोडवर्ड्स. एका पानावर लिहिलं होतं, प्रोजेक्ट आयर्न फिस्ट, सेटलमेंट डन, ₹P,00,000, डेडलाईन 15 ऑगस्ट. मी थरथरत मीनाक्षीकडे पाहिलं. हा प्रोजेक्ट आयर्न फिस्ट काय आहे? ती असहाय्यपणे म्हणाली, मला खरंच काहीच माहिती नाही सुनील, पण मला वाटतंय याचा संबंध त्याच्या ऑफिसच्या काळ्या कृत्यांशी आहे. आता मला खात्री झाली होती, हे फक्त पैसे किंवा गुपित नव्हतं, काहीतरी प्रचंड धोकादायक खेळ सुरू होता. मी ठरवलं की हे सगळं कळवायचं माझ्या जुन्या मित्राला, विजयला. तो पोलिसात होता. मी त्याला फोन केला आणि विचारलं, आलोकच्या कंपनीबद्दल काही माहिती आहे का? तो म्हणाला, हो, मोठी कंपनी आहे, पण त्यांच्यावर गैरव्यवहारांचे आरोप आहेत. का विचारतोयस? मी जरा टाळून उत्तर दिलं, असं काही नाही, फक्त कुतूहल होतं. आणि मग एका रात्री मीनाक्षी पुन्हा फोनवर रडत होती. सुनील, आलोक घरी आला आणि मला खूप मारलं. त्याला डायरीबद्दल कळलंय. तो म्हणाला, जर मी कोणाला काही सांगितलं तर मला आणि तुला दोघांना संपवेल. मी ओरडलो, मीनाक्षी, घाबरू नकोस. मी येतो आता. पण तिने मला थांबवलं. नाही सुनील, नको येऊ. तो अजूनही घरी आहे आणि मला वाटतं त्याच्यासोबत कोणीतरी आहे. मी त्यांना बोलताना ऐकलं. ते काहीतरी मोठ्या डील बद्दल बोलत होते. मी तिला हळू आवाजात म्हणालो, ठीक आहे, तू स्वतःची काळजी घे. मी उद्या सकाळी नक्की येईन. पण त्या रात्री मात्र मला अजिबात झोप लागली नाही. माझ्या मनात सतत एकच विचार कुरतडत होता, आलोक नक्की काय लपवतोय? आणि त्या डायरीत असं काय दडलेलं आहे, ज्यामुळे तो इतका घाबरला आहे? दुसऱ्या दिवशी सकाळी मी मीनाक्षीला फोन केला, पण तिचा फोन बंद होता. घाईघाईने मी तिच्या घरी गेलो, पण दाराला कुलूप लावलेलं होतं. मी आजूबाजूच्या लोकांना विचारलं, पण कुणालाच काही माहिती नव्हती. मीनाक्षी आणि आलोक दोघेही कुठेच दिसत नव्हते. क्षणभर माझं मन घाबरून गेलं. तेव्हा मला ती डायरी आठवली जी मी माझ्याकडे ठेवली होती. त्यातील एका पानावर एक पत्ता लिहिला होता, शहराच्या टोकाला काटेरी झुडपांनी वेढलेलं एक निर्जन कारखाना. मी ठरवलं, तिथे जाऊन नक्की पाहावं. पण मला जाणवलं, हे खूप धोकादायक आहे. मी लगेच विजयला फोन केला आणि म्हणालो, मला तुझी मदत हवी आहे. मला एका जागी जायचं आहे, पण एकट्याने जायची हिंमत होत नाही. विजयने क्षणाचाही विलंब न करता साथ द्यायचं कबूल केलं. आम्ही दोघं त्या कारखान्याकडे निघालो. तिथे पोहोचलो तेव्हा कारखाना पूर्णपणे सुनसान, भयानक शांत दिसत होता. पण आतून काही कुजबूज आणि आवाज ऐकू येत होते.
हळूच आम्ही आत शिरलो. आत पूर्ण अंधार होता, मात्र पुढे काही माणसं बोलताना दिसली. मी जवळ गेलो आणि पाहिलं, आलोक तिथे होता. त्याच्यासोबत काही अनोळखी माणसं होती, त्यांच्या हातात बंदुका होत्या. मीनाक्षीही तिथे होती, तिचे हात घट्ट बांधलेले होते. तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. मी विजयला इशारा करणार इतक्यात माझ्या मागून एक माणूस धावून आला आणि बंदुकीचा दस्ता माझ्या डोक्यावर जोरात मारला. क्षणात माझ्या डोळ्यांसमोर काळोख पसरला. जेव्हा शुद्धीवर आलो, मी स्वतःला एका थंड खुर्चीवर घट्ट बांधलेलं पाहिलं. माझ्या समोर मीनाक्षी होती. तिच्या डोळ्यात अश्रू आणि भीतीचं मिश्रण होतं. आलोक माझ्याकडे पाहत थंड हसला आणि म्हणाला, सुनील, तुला काय वाटलं? तू माझ्या बायकोसोबत सुंदर वेळेचा अनुभव घेशील आणि मला काहीच कळणार नाही? मी काही बोलणार होतो, तेवढ्यात एक अनोळखी माणूस पुढे आला. त्याने काळी टोपी घातली होती. त्याचा आवाज थंडगार आणि भीतीदायक होता. आलोक, तुझं काम इथे संपलं. आता ही डायरी मला दे आणि हे दोघं माझ्या हवाली कर. ते ऐकून माझ्या अंगावर काटा आला. मला कळलं, हे सगळं काहीतरी खूप मोठ्या कटाचा भाग आहे. पण त्या टोपीवाल्या माणसाचं खरं नाव काय आणि त्याला त्या डायरीतून नेमकं काय हवं आहे? त्या क्षणी मला जाणवलं, मी आणि मीनाक्षी एका अशा जाळ्यात अडकलो आहोत, जिथून सुटका करणं म्हणजे मृत्यूला हरवण्यासारखं आहे. पण मी मनाशी ठरवलं होतं, मीनाक्षी वाचलीच पाहिजे, कुठल्याही किंमतीवर. तेवढ्यात तो टोपीवाला माझ्याकडे पाहत हसला आणि म्हणाला, सुनील, तुला माहीत आहे का, तुझाच एक जवळचा मित्र तुला फसवतोय. आणि मग त्याने असं एक रहस्य उघड केलं, ज्यामुळे माझ्या पायाखालची जमीनच सरकली. पुढे काय झालं हे तुम्हाला भाग 2 मध्येच कळेल. पण मी तो भाग तेव्हाच आणेन, जेव्हा तुम्ही या व्हिडिओला 100 लाईक द्याल. ज्यांनी लाईक केलं त्यांनी खाली कॉमेंटमध्ये नक्की लिहा, भाग 2 लवकर आणा. धन्यवाद.